नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये हे मोदी सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि पुढलं जे अधिवेशन राहील त्या अधिवेशनामध्ये काही फक्त आर्थिक तरतुदी या मांडल्या जातील आणि हे जे मोठाले विधेयक आहे हे ते आता आचारसंहितेच्या याच्यामध्ये मांडता येत नाही. त्याच्यामुळे हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे 2023 हे या पिरियडमधलं शेवटचं अधिवेशन आहे. त्याच्यामुळं हे जे काही कायदे पास करणे, जे काही राहिलेले विधेयक पास करणे हे अतिशय महत्त्वाचं बिल पास करणे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं सरकार अतिशय गंभीर आहे आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज चालावं यासाठी वारंवार लोकसभेच्या अध्यक्षांनी म्हणा किंवा राज्यसभेच्या सभापतींनी म्हणा सर्वपक्षीय बैठक घेऊन असा निर्णय झाला होता की नवीन संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी, कुठल्याही प्रकारचं वेलमध्ये येऊन जे काही पोस्टर वगैरे, बॅनर वगैरे जे काही झळकवणं किंवा कागद पाडून फेकणं किंवा शाउटिंग करणं किंवा आरडाओरडा करणं या सगळ्या गोष्टी सर्वपक्षीय बैठकीमध्ये क्लिअर झाल्या होत्या की असं नवीन संसदेत कुणी करणार नाही. त्याच्यामुळं ज्या काय गोष्टी ठरल्या त्या सर्वच पक्षांमध्ये ठरल्या होत्या. सर्व पक्षाचे नेते या बैठकीला हजर असतात. ही बैठक काही सार्वजनिक होत नाही. त्यामुळं सत्ताधारी पक्ष जरी आपल्याला सांगतोय की या सगळ्या गोष्टी ठरल्या तर पण विरोधी पक्ष आपल्याला काही सांगताना दिसत नाही. आणि नेमकी तीच गोष्ट घडली. जी काही घटना 13 डिसेंबरला ज्या आरोपी घुसले होते त्याच्यावरून जो गदारोळ झाला आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना अनेक गोष्टी ज्या नकोय खासदारांनी करायला त्या गोष्टी केल्या. खासदारांकडून अनेक चुका झाल्या आणि याच्यामध्ये शेवटी दोन्ही सभागृहामध्ये जवळजवळ 70-75 एका सभागृहामध्ये लोक सस्पेंड झाले, निलंबित झाले. म्हणजे ती आता आजची कालची जी आकडेवारी आहे ती जवळजवळ 143 पर्यंत जाऊन पोहोचली. याचं काय कारण, जे सगळेच लोक सस्पेंड का झाले हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय. इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही सभागृहात लोक सस्पेंड झाले. याच्या अगोदर पण अशा काही घटना घडलेल्या आहे. कारण राजीव गांधींच्या सरकारमध्ये सुद्धा जवळजवळ एका आठवड्यामध्ये 89 खासदार निलंबित झाले होते. एका दिवसात 63 खासदार निलंबित झाले होते. पण संपूर्ण अधिवेशन काळामध्ये 89 खासदार राजीव गांधींच्या काळात सुद्धा सस्पेंड झाले होते. त्याच्यामुळे ही गोष्ट जर खासदारांनी जर कायदेशीर गोष्टीचं पालन केलं नाही किंवा ज्या संसदीय परंपरा आहे त्याचं जर तंतोतंत पालन केलं नाही आणि अध्यक्ष किंवा सभापतींनी वारंवार विनंती करून सुद्धा कधी खासदार आपल्या आवेशामध्ये ज्या काही गोष्टी येतात, कारण हे शेवटचं अधिवेशन आहे. शेवटच्या अधिवेशनामध्ये लगेच लोकांना समोर जायचं असतं निवडणुकांना. त्याच्यामुळं निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सुद्धा कधी विरोधी पक्षातले जे खासदार आहे ते आपला आवेश दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना निवडणुकांमध्ये उभं राहायचं असतं. मग लोकांनी त्यांचे व्हिडिओ बघायचे असतात. मग लोक म्हणणार की आमचे खासदार किती लढत होते, किती गागत होते, किती ओरडत होते. मग आता हा मुद्दा यांना मिळाला, हे सस्पेंड झाले, सरकारने यांच्यावर कारवाई केली. मोदी शाह कसा तानाशाह आहे, मोदी शहांची कशी हिटलरशाही किंवा मोदी सरकार कसं विरोधी पक्षाचा आवाज दाबते, मोदी सरकार बोलून देत नाही, आता लोकशाहीच राहणार नाही, लोकतंत्र जिवंत राहणार नाही. या सगळ्या गोष्टीचा कांगावा, सगळ्या गोष्टीचं हे सगळं भांडवल आता या लोकांना 143 खासदार सस्पेंड झाल्यावर करता आलं असतं. इतिहासात तशी तर एवढी मोठी तर नोंद नाही. म्हणजे 80-90 खासदार सस्पेंड झाल्याची ही काही नोंद आहे. पण इतकी या मोठ्या संख्येने खासदार निलंबित होणं
ही अतिशय मोठी घटना आहे. त्याच्यामुळे याचं सुद्धा विरोधी पक्षाला चांगल्या पद्धतीने भांडवल करता आलं असतं आणि बऱ्यापैकी ते यशस्वी होताना सुद्धा आपल्याला दिसत होतं. कारण प्रत्येक नागरिकाला असं वाटत होतं की म्हणजे हा आकडा जरा मोठाच आहे, असं खासदारांचं निलंबन वगैरे होणं बरोबर नाही. कारण जे काही निवडून आलेले असतात खासदार, मग सत्ताधारीचे असतो नाही तर विरोधी पक्षाचे असो, प्रत्येकाला तिथं बोलण्याचा अधिकार आहे. संसदीय परंपरा जरी काय ज्या काय असतील तरी पण इतक्या मोठ्या कठोर कारवाई करण्याची काही गरज नव्हती असं प्रत्येकाला असं वाटतं. पण त्याच्या पाठीमागे काही कारणं असतात. या लोकांना मध्ये सुद्धा एक स्पर्धा लागली होती की आम्हाला सस्पेंडच करावं आणि आम्हाला सरकारच्या विरोधात जे काही बाहेर प्रदर्शन करायचे त्याच्या पाठीमागची जी काही होड होती, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तर प्रत्येकाला असं वाटत होतं की सरकारने आम्हाला सस्पेंड करावं आणि याचा फायदा आम्ही बाहेर संसदेच्या बाहेर घ्यावा, असं सर्वांचं एजेंडा होता असं आपल्याला एकंदरीत लक्षात येतं. आणि मग हे जे जेव्हा पायऱ्यांवर बसून ज्यांनी जेव्हा सरकारच्या विरोधात जे काही आंदोलन असेल, महात्मा गांधींच्या फोटोच्या शेजारी बसून जे काही आंदोलन असतील, याचा जो फायदा घेण्याचं जे काही त्यांनी आंदोलनातून ठरवलं किंवा मोदी सरकारच्या विरुद्ध ज्या काही त्यांना मोदींना हिटलर, शहा, अमकं तमकं या सगळ्या गोष्टी किंवा मोदी कसे तानाशाह आहे हे लोकांना दाखवण्यामध्ये मीडिया सगळं असते. मीडिया याचं फुटेज कव्हरेज घेत असतं, बातम्या येत असतात, लाईव्ह चालू असतात आणि याचा बेनिफिट नक्की विरोधी पक्षाला मिळाला असता. पण त्यातच जे काही TMCचे जे काही खासदार आहे, कल्याण बॅनर्जी यांनी जी काही उपराष्ट्रपतींची किंवा राज्यसभेच्या सभापतींची जी काही शारीरिक व्यंगावर जी काही मिमिक्री केली, ही अतिशय असंसदीय आणि बेकायदेशीर, अतिशय निंदनीय गोष्ट होती. त्यामुळं या सगळ्या गोष्टीवर बोळा फिरला गेला. या ज्या ऐतिहासिक घटना घडली होती की मोदी सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात खासदार सस्पेंड केले, खासदारांवर विरोधकांवर जो अन्याय झाला होता, या एका कल्याण बॅनर्जीच्या एका या चुकीच्या अतिशय निंदनीय गोष्टीमुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टीवर पाणी फिरलं. जे पूर्णच्या पूर्ण फोकस म्हणजे 143 खासदार सस्पेंड झाले, ही काही छोटी बातमी नव्हती, अतिशय मोठी बातमी होती. आणि ही बातमी कायम ठेवण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता विरोधकांकडून तो केला गेला नाही. आणि त्यातच जे काही कल्याण बॅनर्जींनी ही काही जे मिमिक्री करून किंवा उपराष्ट्रपतींच्या बाबतीत जे काही घाणेरडं जे काही वर्तन केलं, त्याच्यामुळं पूर्णच्या पूर्ण यांच्या निलंबनाच्या या सगळ्या कारवाईवर पाणी फिरलं. आणि पूर्ण जे काही बातमी जी काही प्रसारित झाली की राष्ट्रपतींचा अपमान झाला, उपराष्ट्रपतींचा अपमान झाला, संविधानिक मूल्यांचा अपमान झाला, संविधानिक मूल्य पायदळी तुडवले गेले, त्यामुळं यांच्या ह्या सगळ्या निलंबन कारवाईवर बोळा फिरला आणि यांना आता अक्षरशः तोंड लपवायची वेळ आली. त्यात जे काही राहुल गांधींनी जे काही व्हिडिओग्राफी केली आणि हसून खिदळत होते, अनेक खासदार टाळ्या घेत होते, तिथं हल्लागुल्ला करत होते, लोक अक्षरशः मजा घेत होते, जसे काय कॉमेडी सर्कस चालली किंवा एखादा भाजीपाल्याचा बाजार आहे अशी परिस्थिती जी संसदेच्या बाहेर पाहायला मिळाली. या लोकांना 15-15, 20-20 लाख लोक निवडून देतात आणि या लोकांनी संसदेमध्ये जाऊन अशा प्रकारचा हल्लागुल्ला करणं अतिशय निंदनीय. या लोकांनी संसदेमध्ये निवडून गेले, या प्रत्येक तळागाळातल्या माणसाचं काम करणे, मतदारसंघातले प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा अनेक प्रश्न असतील, ते प्रश्न एक माध्यम म्हणून, प्रतिनिधी म्हणून यांनी मांडायचे असतात. याच्यासाठी लोकांनी यांना मतदान करून निवडून दिलेलं असतं. हे लोक इथं विसरले आणि अक्षरशः चेष्टा, मस्करी, विनोद आणि कोणाच्या तरी संवैधानिक पदावर जे काही हायर अथॉरिटी आहे
देशामधील सेकंड हायर अथॉरिटी आहे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या बाबतीत तरी पण अशा पद्धतीने विरोधकांनी जी काही घाणेरडी काही मेमेपी करून त्यांचा जो काही त्यांनी अपमान केलाय, तसं पाहिलं तर उपराष्ट्रपती पद अतिशय महत्वाचं आहे. ते स्वतः एक शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेले, जाट समाजाचे शेतकरी कुटुंबातून ते जन्माला आले. या लोकांनी त्यांचा अपमान करण्याची गरज नव्हती. आणि हा सगळा मुद्दा यांचा जो काही पूर्णच्या पूर्ण जे काही यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती, तिच्यावर पूर्णच्या पूर्ण बोळा फिरला, पाणी फिरलं. त्याचं आता म्हणजे यांना जे काही निलंबन केलं होतं ते लोकांना काय सांगावं आणि का सांगावं अशी परिस्थिती यांच्यावर तयार झाली. आणि त्याच्यामध्ये अनेक वरिष्ठ खासदार सुद्धा हसत खिदळत होते. हे लोक 2-2, 5-5 वेळेस खासदार झालेले काही लोक, अनेक लोक तिथं बुद्धिमान लोक, अनेक लोक परदेशातून शिकून आलेले खासदार सुद्धा तिथं म्हणजे या सगळ्या कॉमेडीचा सर्कसचा फायदा घेत होते. आणि राहुल गांधी बाकी व्हिडिओग्राफी करत होते आणि त्या गोष्टीला ते रोखू शकले नाही. तसं पाहिलं तर राहुल गांधी सारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी, ज्याला आपण म्हणजे त्यांना देशाचं पंतप्रधान व्हायचे, या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न ते पाहतात, तर त्यांनी ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की काहीतरी चुकीचं होते. आणि त्याच्यावर खुशाल लोक क्लॅरिफिकेशन देतात की ही एक मिमिक्री म्हणजे एक आर्ट आहे, कला आहे. अरे कला आहे तर तुम्ही कॉमेडी सर्कसमध्ये करा, संसदेत करण्याची गरज काय? तुम्हाला सर्कसमध्ये किंवा कॉमेडी सर्कसमध्ये या कला दाखवण्याची तुम्हाला संधी आहे. तुम्हाला लोकांनी संसदेमध्ये खासदारमधून निवडून दिले की कॉमेडी सर्कस करायला किंवा एखाद्या देशाच्या हायर अथॉरिटीचा अपमान करण्यासाठी निवडून दिले. ही गोष्ट या लोकांना, खासदारांना भान ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं आणि त्यातल्या त्यात तुम्हाला उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींची आणि ते बी संसदेच्या आवारामध्ये तुम्ही ज्या गोष्टी अतिशय घातक आणि ज्या निंदनीय गोष्टीचं जे समर्थन करतात त्याची सुद्धा निंदा झाली पाहिजे. आणि राहुल गांधी सारख्या माणसाला जर कायदा कळतो, संविधान कळत असेल, ह्या गोष्टी त्यांना कधी समजणार? त्यांना पंतप्रधान व्हायचे. अरे पण पंतप्रधान होताना या सगळ्या मूल्यांना तुम्ही पायदळी तोडून पंतप्रधान होणार आहे का? त्यामुळं या सगळ्या गोष्टी राहुल गांधीला थांबवता आल्या असत्या. राहुल गांधींनी स्वतः जर त्यांना ही सुरुवात झाल्यास त्यांनी थांबवलं असतं तर आज राहुल गांधी हिरो असते. राहुल गांधींनी तसं मध्ये उतरून त्यांना सांगायला पाहिजे होतं ही चुकीचं वर्तन आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पद हे अतिशय महत्वाचे आणि त्यांच्या बाबतीतली ही चेष्टा, मस्करी करणं आणि व्हिडिओ चित्रण आपण करतोय. स्वतःच ज्याला पंतप्रधान व्हायची स्वप्न पडतात तो माणूस व्हिडिओग्राफी करतो आणि दात हिसगळत जो हसतो, या गोष्टीला काय म्हणावं? त्यामुळं राहुल गांधींनी ही सगळा प्रकार त्यांनी थांबवला असता तर आज राहुल गांधी एकदम हायलाइट असते, फोकसमध्ये असते. पण त्यांना या संधीचं सोनं करता आले नाही. राहुल गांधींनी बाकी या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी संधीच्या गवऱ्या केल्या. आणि आता हे लोक मोदींना हरवणार आहे. हे लोक मोदींना हरवू शकतात. आणि या लोकांनी लोकांपुढे काय आदर्श ठेवायचा? या सगळ्या गोष्टी जनता लाईव्ह बघत असते. जनतेला सगळं कमी जास्त अधिक सगळं समजत असतं. कोण देश हिताचं काम करतं, कोण फक्त इथं टाइमपास मजा करायला आलेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळं जे काय कोणाला परिवर्तन करायचं असेल ते करतील, कोणाला काय करायचं असेल ते कळतील. पण लोक सर्व तुलनात्मक गोष्टी बॅलन्स करत असतात. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील. पण विरोधकांनी जे काही निलंबनाचं यांच्याकडे जे हत्यार आलं होतं, मोदी सरकारच्या विरुद्ध जे काही निलंबनाच्या बाबतीत यांना हे निवडणुकांमध्ये वापरता आलं असतं, मोठ्या प्रमाणामध्ये इनकॅश करता आलं असतं. आणि ही ऐतिहासिक गोष्ट झाली होती की 143 खासदार सस्पेंड करून मोदी सरकारने फार मोठी चूक केली असं यांना दाखवता आलं असतं. पण याच्यामध्ये जी काही मिमिक्री,
की उपराष्ट्रपतीच्या बाबतीत जे काही घाणेरडं वर्तन ह्या खासदारांनी केलं त्याच्यावर अक्षरशः या विरोधक जे सस्पेंड झालेल्या खासदारांनी बोळा फिरून टाकला, पाणी टाकलं. त्याच्यामुळं आता तुम्ही कितीही रडले, कितीही गागले, मोदींनी आम्हाला सस्पेंड केलं, सरकारने आम्हाला बाहेर काढलं, आता कुठलाही फायदा होताना दिसत नाही. आपण आपलं रडत राहा, बोंबलत राहा आणि ज्या चुका करायच्या त्या करत राहा. लोकांना काय, लोक शेवटी ज्या काही निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये आपला अधिकार बजावतात आणि लोक योग्य प्रकारे आपला अधिकार बजावतील. हाच आपल्याला यातून संदेश द्यायचा आहे. तुर्तच आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.